आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने माझा नमस्कार, अभिनंदन. सर्वेसर्वा संगे सकाळ या कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांना प्रेमाची आमंत्रण देतो. आज देवाच्या वचनाकडे जाऊया. स्तोत्र संगीता 118 त्याचे 27 वचन. यावेच परमेश्वर आहे, त्याने त्याचा प्रकाश आमच्यावर टाकला आहे. डहाच्या हातात घेऊन डहाळ्या हातात घेऊन वेदीच्या सिंगापर्यंत जाण्यासाठी मिरवणूक सामील व्हा. देव त्याचा प्रकाश आमच्यावर टाकतो प्रकाश. तुम्ही योहान 9:5 मध्ये येशूने म्हटलं, मी जगात असताना मी जगाच्या ज्योती आहे. असं का म्हटलं? येशू वाटेने जात आहे, तिथे एक आंधळा भिकारी भीक मागत आहे. आणि 9:2 मध्ये शिष्य का म्हणतात, अहो हा असा आंधळा जन्मला याने केलेल्या पापामुळं किंवा याच्या आई वडिलांनी केलं पापामुळं. येशूने म्हटलं, याच्या आई वडिलांनी मी पाप नाही केलं बाबा, आणि ह्यानी पण पाप नाही केलं, पण देवाची कृत्ये याच्यामध्ये प्रकट व्हावे म्हणून असं तो जन्मला. येशूने त्याला बोलवलं आणि येशू खाली तुकून किचड बनून त्याच्या डोळ्यामध्ये लावले आणि सांगितलं, जा सिलोवा नावाचा एक कुवा आहे, त्यामध्ये जाऊन तो धुवून ये. तो गेला त्या कुवामध्ये पाणी घेऊन. त्या कुवेचं नाव होता सिलोवाम. सिलोवामध्ये त्यांनी तोंड धुतली आणि पाहतो काय, बाप रे, त्याचे डोळे उघडे लागले. येशूने म्हटलं ना, मी जगाचा प्रकाश आहे. या अंधळा माणसाच्या जीवनामध्ये त्याच्या डोळ्यामध्ये येशू प्रकाश आणला. तोच परमेश्वर आज तुमच्या जीवनामध्ये एक प्रकाश आणणार. तुमच्या जीवनात कुठला अंधार आहे, कुठलाही अंधाराचा प्रसंग आहे, ते सर्व अंधारातून येशू चमकलं तर, त्याच्या ज्योती चमकली तर सर्व अंधार उजाडामध्ये होईल. चला आपण प्रार्थना करूया. हो परमेश्वरा, तुझा प्रकाश तो आमच्यावर टाकतो प्रभू. आज वचन ऐकणारे प्रत्येक जण तुझ्याकडे पाहत आहे. ते कुठला अंधारात असू दे, त्या आंधळ्यासारखं कुठल्याही अंधारात असू दे, पण त्यांना अंधारातून बाहेर आण प्रभू. अंधाराच्या सर्व बंधन तोडून टाक प्रभू, आणि त्याच्या जीवनात प्रकाश येऊ दे. तुझा प्रकाश त्यांच्यावर टाक, त्यांच्या डोळ्यावर टाक, त्यांच्या मनावर टाक. आणि परीक्षा लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा लिहिताना त्या प्रश्नाच्या उत्तराचा प्रकाश त्यांना भेटू दे प्रभू. चांगलं मार्क मिळवू दे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझा प्रकाश पडू दे. आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देव बाबा तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. उद्या सकाळी पुन्हा पाहूया.